तर मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर। आणि सध्या सगळ्यात मोठी समस्या काय आहे सगळ्या पालकवर्गांसमोर, तर ती आहे मोबाईलची समस्या। म्हणजे मोबाईलचं व्यसन आता प्रत्येक मुलाला जवळपास लागलेलं आहे। लहान लेकरांमध्ये असो का मोठ्या माणसांमध्ये असो, प्रत्येकाला मोबाईलचं व्यसन लागले। पण मूळ मुद्दा असा आहे की समजा दारूचं व्यसन असेल तर आपल्याला ते तपासता येतं, रक्तामध्ये सुद्धा अल्कोहोलचं प्रमाण काय आहे काय नाही त्यावरून ठरवता येतं की हे माणूस ॲडिक्ट आहे की नाही किंवा व्यसनी आहे की नाही। किंवा तंबाखू असेल, सिगरेट बिडी असेल, याच्यामध्ये सुद्धा तंबाखामध्ये जे निकोटीनचं प्रमाण असतं त्याच्यावरून तपासता येते की याच्यामध्ये त्याला सवय लागली का, रक्तामध्ये ते भिनले का, अशा सगळ्या गोष्टी आहेत। किंवा त्यांचे काही लक्षणं दिसतात आपल्याला दारू पिल्याचे किंवा मग तंबाखू खाणाऱ्या लोकांची, की सकाळी तंबाखू नाही खाल्ला किंवा बिडी सिगारेट नाही ओढली तर त्यांना वॉशरूमला येत नाही किंवा म्हणजे त्यांना सकाळचा प्रातःविधी होत नाही किंवा दारूमुळे लोकांची हात थरथर कापतात किंवा त्याच्याशिवाय त्यांना बोलता येत नाही, काम करता येत नाही, असे वेगवेगळे सिम्पटम्स आहेत। पण मोबाईलचं व्यसन लागलं की नाही हे कळण्याचे मात्र सिम्पटम्स खूप कमी आहेत। ते ओळखावे लागतात आपल्याला की कसे आहेत ते। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की दारूने किंवा तंबाखू किंवा इतर कोणत्याही व्यसनांनी जी हानी होते त्यापेक्षा कितीतरी पट अधिक हानी मोबाईलनं होते। मोबाईलने केवळ शारीरिकच नाही तर मानसिक अशी दोन्ही हानी होते। मोबाईलमुळं डोळे, आरोग्य यासह मानसिक स्थिती बिघडते। सध्या तर कंडिशन अशी आहे की 100 पैकी 90 मुलं जवळपास मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत। त्यातले जवळपास 10 ते 12% मुलांना गंभीररित्या मोबाईलनं परिणाम केलेले आहेत, जसे की शारीरिक असतील किंवा मग मानसिक असतील। काही लोकांची ट्रीटमेंट आता दवाखान्यामध्ये चालू आहेत, मानसोपचार तज्ञाकडे म्हणजे मेंटल हॉस्पिटलमध्ये काही मुलांची ट्रीटमेंट सुद्धा चालू आहेत। म्हणजे एवढा गंभीर परिणाम मोबाईलचा होतो। पण याचा अर्थ असा आहे का की मोबाईल पूर्णपणे वापरणं टाळायचं नाही? मोबाईल वापरायला हरकत नाही, पण त्याची एक लिमिट असते। त्यातून आपण काय पाहतो, काय घेतो, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। आता समजा तुम्हाला प्रश्न पडत असेल की तुमच्या मुलांना म्हणजे तुमच्या घरी जी काही लेकरं आहेत त्यांना खरंच मोबाईलचं व्यसन लागले का, किंवा लागलं असेल तर कसं ओळखायचं, त्या सगळ्या गोष्टी आणि त्या मोबाईलच्या व्यसनापासून मुलांना बाहेर कसं काढायचं। तुम्ही कितीही रुपये खर्च करा, कितीही दवाखाने करा, किती काय करा, एकदा व्यसन लागलं की सुटत नाही आपल्याला माहित आहे। पण आपण काही टेक्निक्स आणि काही गोष्टी अशा सांगणार आहेत की ज्याच्यातून मोबाईलचं व्यसन सुटू शकतं आणि तेही चांगल्या पद्धतीनं। म्हणजे मोबाईलचं व्यसन तुमच्या मुलांना लागलंय का, ते लागलं असेल तर सोडवायचं कसं, ही सगळी इत्थंभूत माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मिळणार आहे। तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे। या ॲपमध्ये सध्या तुमची मुलं जर 3री, 4थी, 5वीत असतील तर नवोदयचा जे अभ्यासक्रम आहे, नवोदय आणि स्कॉलरशिप, त्याच्यासाठीच्या आपल्या 2 बॅच चालू आहेत। एक आहे मिशन नवोदय 2026 ची बॅच, म्हणजे मराठी मीडियमसाठी, आणि दुसरी बॅच आहे इंग्लिश मीडियमसाठी, मिशन नवोदय 2026। तर दोन्ही मीडियममधून ह्या बॅचेस 15 तारखेपासून सुरू होणार आहेत। 15 तारखेपासून तुमच्या मुलांना जर नवोदय आणि स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा असेल तर एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या मुलांना नवोदय आणि स्कॉलरशिप तुम्ही शिकवू शकता। याच्यामध्ये फ्रीची बॅच सुद्धा आहे, म्हणजे हे विकतच आहे असं काही नाही। ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते फ्रीमध्ये सुद्धा बॅच घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही। चला पुढे बघा। आता मोबाईलचा सतत वापर, लक्षण, पहिली गोष्ट की तुमच्या मुलाला मोबाईलचं व्यसन लागलं की नाही हे कसं ओळखायचं, तर तुमचा मुलगा किंवा मुलगी मोबाईलचा सतत वापर करतोय काय। सतत वापर इन द सेन्स काय, सतत वापर म्हणजे काय की त्याला वेळ मिळाला, थोडा जरी चान्स भेटला की तो हातात मोबाईल घेतो का, किंवा समजा एखाद्याचा फोन आला तर तो लगेच उठून जातो का तो फोन वडिलांकडे किंवा आईकडे आणून देण्यासाठी। म्हणजे बघा, त्याला पाणी मागितलं तर तो उठून जाणार नाही, तो कंटाळा करेल। पण मोबाईल आला की मात्र तो लवकर उठून पळतो का, किंवा मोबाईल लवकर देतो का, ह्या सगळ्या गोष्टी तो करतो का। आणि जशी जशी त्याला संधी मिळेल, थोडी जरी संधी मिळाली की हातात मोबाईल घेणं किंवा मोबाईलचा वापर वारंवार करणं, आणि त्यासाठी मग ते वेगवेगळ्या पद्धतीनं कारणं सांगणं, असं जर काही करत असेल तर 100% समजून घ्यायचं की त्याला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे। ओके, ठीक आहे। आणि अशा वेळेला तो काय करणार मोबाईलमध्ये, तर गेम्स खेळणार, व्हिडिओ पाहणार, त्याच्यामध्ये रील्स पाहणार, त्याच्यामध्ये इन्स्टा पाहणार, किंवा मग भूताच्या गोष्टी, लहान लेकरं असतील तर भूताच्या गोष्टी पाहणार, कार्टून्स पाहणार। आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी ती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं मोबाईल शक्य होईल तसा घेत राहणार। हे जर तुमचा मुलगा करत असेल किंवा तुमची मुलगी करत असेल तर 100% असं समजायचं की हळूहळू त्याला आता व्यसन लागते या गोष्टीचं। कारण यांच्या पुढचा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। मुलं मोबाईलमध्ये जी पाहतात त्या पाहण्यानं त्यांच्या डोळ्यावर, शरीरावर हा तर परिणाम होतोच, पण त्यांच्या मानसिकतेवर खूप मोठा परिणाम होतो। त्या सगळ्या चर्चा करू आपण। पण पहिला मुद्दा आहे की मोबाईलचा सतत वापर करतो का, त्याला सतत मोबाईल हातात घ्यावासा वाटतो का। हे जर त्याला सतत मोबाईल हातात घ्यावासा वाटत असेल तर 100% तो त्या व्यसनाकडे हळूहळू चाललेला आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा, मोबाईल न दिल्यास चिडचिड। एखाद्या वेळेस त्याने मोबाईल मागितला तर, आणि तो जर नाही दिला तर तो चिडचिड करतो का, म्हणजे रुसून बसतो का, किंवा मग मी एखादं काम करणार नाही, किंवा मग मी ब्रश करणार नाही, किंवा मी अंघोळ करणार नाही, मोबाईल नाही दिला तर मी अभ्यास कर, असं काही करतो का तो। ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। म्हणजे रुसून बसणे, चिडचिड करणे, जेवण न करणे, मोबाईल नाही दिला की उपाशीच राहायचं, मी जेवणार नाही मग मोबाईल नाही तर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यसन लागल्याचे ते लक्षण आहेत। म्हणजे चिडचिड जर करत असेल मोबाईल या कारणावरून, जर आपलं लेकरू, तुम्ही पाहिलं असेल काही ठिकाणी की मोबाईल न दिल्यामुळे मुलांनी काय काय पराक्रम केलेले आहेत, अक्षरशः घरातल्या काही वस्तू फोडणे किंवा स्वतःला कोंडून घेणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी, आणि त्याचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे हळूहळू। तर
चिडचिड करतो का, हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, अभ्यासात लक्ष न लागणे. आता याच्यात कसं ओळखणार तुम्ही अभ्यासात लक्ष नाही म्हणजे? काय होतं, थोडा वेळ अभ्यास केला की तो लगेच म्हणणार, "आई मला मोबाईल दे." म्हणजे एवढं पेज करतो मी, मला मोबाईल दे. किंवा मग अशा पद्धतीने काय करणार, अभ्यास अर्धवट सोडणार आणि मोबाईल पाहायला चान्स मिळाला की मोबाईल पाहणार. किंवा मग तो त्या बोलीवर अभ्यास करणार की मला नंतर अभ्यास करताना मोबाईलला, म्हणजे अभ्यास झाला की मला मोबाईल द्या. किंवा मग मोबाईलवर पाहता अभ्यास करू देता का, किंवा अभ्यास करता मोबाईल थोडासा पाहू का, 5च मिनिटं घेतला. अशी वेगवेगळी छोटी-छोटी कारणं जर देत असेल, तर 100% लक्षात घ्यायचं की त्याचं लक्ष अभ्यासात लागत नाहीये आणि म्हणून तो मोबाईलच्या आहारी जातोय दिवसेंदिवस. पुढचं लक्षण बघा, सामाजिक माघार. सामाजिक माघार म्हणजे काय, की घरामध्ये आई, वडील, बहीण, भावंड कोणीही असो, आजी, आजोबा कोणी असो, पण तो मोबाईल घेऊन बसतो आणि त्यांच्याशी बोलत नाही. म्हणजे घरातल्या जिवंत माणसाशी न बोलता तो मोबाईलमध्ये काहीतरी पाहतो आणि त्या मोबाईलमधल्या लोकांशी बोलतो. त्याच्यामध्ये तो इतका मग्न होतो की आपण दिलेले आवाज त्याला कळत नाहीत. आपण 4दा हाक मारली तरी ऐकू जात नाही. म्हणजे ते असे इतके ध्यानमग्न होऊन जातात मोबाईलमध्ये, की आपण त्यांना 4 आवाज दिले तरी ते ओ सुद्धा म्हणत नाहीत. याचा अर्थ तो त्या गोष्टीचा ॲडिक्ट झालेला आहे 100%. किंवा तो मित्रांशी, मैत्रिणींशी न खेळता, त्यांच्यासोबत ग्राउंडवर न जाता वारंवार मोबाईल घेत असेल, तर 100% समजून जायचं की आपलं पोरगं मोबाईलचं ॲडिक्ट होत आहे. पुढचा मुद्दा पहा याच्यातला, शारीरिक लक्षणे. आता शारीरिक लक्षणे कोणती असतील, तर शारीरिक लक्षणामधलं सगळ्यात मोठं लक्षण कोणतं आहे, तर डोळ्यात पाणी येणे वारंवार. हे पक्क लक्षात ठेवायचं, डोळ्यात पाणी सतत येणे. डोळे लाल होणे, हे सुद्धा महत्त्वाचं लक्षण आहे त्याच्यातलं. डोळ्यात पाणी येणे, डोळे लाल होणे, किंवा मग हात थरथरणे, किंवा डोळ्यांच्या पापण्या गरजेपेक्षा जास्त लवणे, म्हणजे पापण्यांची उघडझाप जास्त प्रमाणात होणे, किंवा मग चलबिचल वाटणे, त्याला अस्वस्थ वाटणे, एका ठिकाणी न बसणे, शांतता, असं स्थिर न बसणे, आपल्याला रांगेत उभं राहायचं असेल किंवा एखादी गोष्ट करायची असेल, त्याला जास्त वेळ वाट पाहणं होत नाही. लगेच 5 मिनिटात तो काहीतरी वेगळं करणार, 5 मिनिटात काहीतरी, म्हणजे त्याचा स्वभाव अत्यंत चंचल होऊन जाणार. आणि मोबाईल जर हातात दिला तर तो तासनतास एका जागेवर बसणार मोबाईल घेऊन. पण मोबाईल नाही दिला तर मात्र तो 5ही मिनिटं कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. म्हणजे हे काय आहे, तर हे त्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. आणि हे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे लक्षणं याच्यामध्ये आढळतात. त्यानंतर पहा, मोबाईलसाठी सतत खोटं बोलणे. मोबाईलसाठी खोटं बोलणे म्हणजे काय, की तुम्ही मोबाईलवर काय पाहिलं हे न सांगणे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, की मोबाईलसाठी खोटं बोलायचं म्हणजे समजा आईने मोबाईल मागितला नसला तरी वडिलाकडे जायचं किंवा पप्पाकडे जायचं आणि आईनं मोबाईल मागितला म्हणायचं आणि स्वतःच घेऊन बसायचा. किंवा मला काम आहे, मित्राला फोन करायचा आहे, किंवा मग मला हे होमवर्क आला का पाहायचं आहे, किंवा अभ्यासाचं काय आलं का पाहायचं म्हणून मोबाईल घेणे आणि त्या कारणाखाली मोबाईल पाहणे, किंवा मोबाईल पाहून मी पाहिलाच नाही असं म्हणणे. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जर तो मोबाईलसाठी खोटं बोलत असेल तर 100% तो ॲडिक्ट झाला आहे असं आपण समजायला हरकत नाही. पुढचा मुद्दा आहे बघा याच्यातला, की भूक न लागणे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्यामुळं अत्यंत, म्हणजे लहान मुलांच्या आरोग्यावर अत्यंत भयानक परिणाम होत आहे. एक तर या गोष्टीमुळे स्थूलता, म्हणजे काय, स्थूलता म्हणजे जाडपणा. इतके जाड व्हायलेत लहान लेकरं की पायाची सोय नाही. किंवा मग इतके कृश, म्हणजे कृश म्हणजे काय, तर रोड, म्हणजे बारीक होत आहेत, बारीक. कारण त्यांना जेवणच जात नाही. आता मोबाईलमुळे जेवण जात नाही असं होईल का? 100% होतं. बघा, जी मुलं मोबाईल पाहतात, आता आपल्याला भूक कशामुळे लागते, तर पहा, शरीरामध्ये संप्रेरके असतात. संप्रेरकामध्ये 2 महत्त्वाचे आहेत, ग्रेलिन आणि लेप्टिन, ही 2 संप्रेरके आहेत. ही 2 संप्रेरके काय करतात, तर ग्रेलिन जे आहे ते आपल्या मेंदूला सूचना पाठवते की बाबा आता मला भूक लागली, शरीराला आता अन्नाची आवश्यकता आहे आणि आता अन्न खाल्लं पाहिजे. अन्न खाल्ल्यानंतर लेप्टिन जर स्त्रावलं तर लेप्टिन काय सांगतं, की आता माझं पोट भरलं, आता माझी भूक संपली, आता मी खाल्ले असं. पण मोबाईल पाहिल्यामुळं या दोन्हींच्याही संप्रेरकांमध्ये जी संप्रेरकं आपल्या शरीरामध्ये असतात, या संप्रेरकांचं वहन किंवा या संप्रेरकांची जी मात्रा असते ती मोबाईलमुळं कमी जास्त होते. बऱ्याच वेळा ग्रेलिन काय करतं, की मेंदूपर्यंत जातं, सांगतंही भूक लागली म्हणून. पण आपण जो मोबाईलमध्ये पाहून जो आपल्याला आनंद निर्माण होत असतो, त्या आनंदामुळं काय होते माहिती आहे का, लेप्टिनचं प्रमाण शरीरातलं वाढते. लेप्टिनचं प्रमाण इतकं जास्त वाढतं की काही न खाताच लेप्टिन मेंदूला सूचना देऊन टाकते की भूक आता मला नाही, माझं झालं, माझं पोट भरलं. तुम्ही अन्न खाल्लंय का, त्या लेकरांनी अन्न खाल्लंय का, नाही खाल्लं. नाही खाल्लं तरी सुद्धा लेप्टिनचं प्रमाण त्या मोबाईलच्या आनंदामुळे शरीरातलं आपोआप वाढते आणि ते वाढलेलं जाऊन मेंदूला सूचना करते की माझं पोट भरलं किंवा माझं जेवण झालं. म्हणजे ग्रेलिन जरी आपलं काम करत असलं तरी लेप्टिन आपलं काम जेव्हा करायचं नाही तेव्हा करते आणि मग काय होते, भूक मरून जाते. बऱ्याच वेळा तुम्ही पहा, मोबाईल पाहताना मुलं तहान भूक विसरतात, पाणी पित नाहीत, 2-2 तास जेवण करत नाहीत, किंवा जेवायचं असलं तरी आचल-वचल खातात, काहीतरी खातात, एवढूसं तेवढूसं त्यांचं लक्ष जेवणात नसतं. आणि मग मुलांच्या आरोग्याच्या समस्या वारंवार वाढत आहेत. पोट दुखणं, वारंवार आजारी पडणं,
वजन न वाढणे, उंची न वाढणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत, तर त्याला कारणीभूत आहे मोबाईल. याचा अर्थ असा नाही की मोबाईल पूर्णपणे टाळावाच किंवा मोबाईल पाहायचाच नाही. मोबाईलमधून खूप सारं शिकता येतं. आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे, बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन मोबाईलमधून शिकता येतात. पण मग मोबाईलचा वापर त्या पद्धतीनं तसा झाला पाहिजे, ते योग्य कारणासाठी झाला पाहिजे. त्याच्यात आपण काय पाहतो, काय नाही, किती वेळ पाहतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. याच्यानंतरचा मुद्दा पहा, की नियंत्रणाचा अभाव. आता नियंत्रणाचा अभाव म्हणजे काय, की एखाद्या मुलाला आपण सांगितलं की मोबाईल पाहायचा नाही किंवा त्यानं स्वतः ठरवलं की मी आता उद्यापासून मोबाईल पाहत नाही. तो जरी स्वतःला सांगत असला तरी तो रोखू शकत नाही. जशी दारू पिणारी व्यक्ती असते किंवा सिगारेट बिड्या ओढणारी जी व्यक्ती असतात, हे काय करतात, की हे आपण आता उद्यापासून दारू पिणं बंद करणार असं म्हणतात किंवा आपण आता दारू सोडणार असं म्हणतात. पण ती सुटत नाही. ती वारंवार काय होते, दुसरा दिवस उजाडला की परत सकाळपासून ते त्याच तंद्रीत असतात आणि सरतेशेवटी पुन्हा त्या दिवशी सुद्धा ते पितात. मोबाईलचं सुद्धा तसंच आहे. आपण कितीही ठरवलं की मी उद्यापासून मोबाईल वापरणार नाही, पण तरी सुद्धा आपण ते मोबाईल एकदा हातात पडला किंवा काहीतरी कारण काढून मोबाईल हातात घेतो आणि मग तासनतास मोबाईलमध्ये घालतो. तर त्याला म्हणतात नियंत्रणाचा अभाव. म्हणजे किती वेळ पाहावा याची मर्यादा घालून दिली तरी आपण ती मर्यादा पाळत नाही. संध्याकाळी झोपताना पाहायचं नाही ठरवलेलं असतं, पण तरी सुद्धा डोळ्यावर मोबाईल पडून आपण झोपतो. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहायचा नाही असं ठरवलं जातं, पण उठलं की मोबाईल पाहतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे आपल्या नियंत्रणाचा अभाव. म्हणजे आपल्या मेंदूवरचं आपलं नियंत्रण हळूहळू सुटत जातं. त्यालाच म्हणतो आपण नियंत्रणाचा अभाव. आणि हे सुद्धा मोबाईलचं म्हणजे व्यसन लागल्याचं एक कारण आहे. अशी वेगवेगळी कारणं आहेत आणि ही कारणं, याच्यात पुढचं एक कारण काय, तर मोठ्यांच्या मोबाईलमध्ये डोकावणं. काय असतात, लहान लेकरं घरात कुठेही खेळताना असो, मोठ्यांच्या हातामध्ये मोबाईल दिसला की लगेच त्याच्याजवळ येऊन उभी राहतात आणि त्याच्या मोबाईलमध्ये पाहतात काय चालू आहे ते. त्यांना किती सांगा, अरे पलीकडे हो, बाजूला हो, तरी सुद्धा येत राहतात, पाहत राहतात. ज्यांच्या कोणाच्या हातात मोबाईल दिसेल त्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये डोकावणं, हे सुद्धा मोबाईलच्या लक्षणाचं एक सगळ्यात मोठं म्हणजे व्यसनाचं एक सगळ्यात मोठं लक्षण आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आणि सगळ्यात मोठं जे कॉमन आहे आणि पटकन लक्षात येतं, तर मोबाईलसाठी धमक्या देणं. धमक्या कोणत्या, तर मी अभ्यास करणार नाही, अभ्यास करणार नाही, जेवण करणार नाही, है ना, किंवा मला मोबाईल दिला तर जेवण करेल, मोबाईल दिला तर अभ्यास करेल, नाहीतर मग रुसून बसणं किंवा रूममध्ये स्वतःला कोंडून घेणं, आई-वडिलांशी न बोलणं किंवा घरातल्या लोकांशी न बोलणं मोबाईल नाही दिला तर. आणि हे जर सगळं तुमचं मूल करत असेल तर 100% त्या मुलाला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. मग हे व्यसन कसं सोडवायचं, हा एक मूळ मुद्दा आहे. तर हे व्यसन कसं सोडवायचं, त्याच्यासाठी असं काही 1-2 व्हिडिओमध्ये हे होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्या मुलाला मोबाईलचं व्यसन का लागलं, कशामुळे लागलं, तो कोणत्या वेळेला पाहतो, त्यावेळेला आपल्याला काय करता येईल, असे एक ना एक बारीक-सारीक असा खूप मोठा रिसर्च केलेला आहे मागच्या मी 1 ते 1.5 वर्षामध्ये. तो सगळा रिसर्च तुमच्या समोर आपल्याला मांडायचा आहे आणि तो असा साधारणतः एका व्हिडिओत मांडणं शक्य नाही. म्हणून आपण त्याच्यासाठी एक महत्त्वाचं हे केलंय, की आपलं जे एटीएम गुरु एज्युकेशन ॲप आहे, या ॲपमध्येच मोबाईलचे व्यसन सोडवण्याचा एक कोर्स आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि तो कोर्स 3 महिन्याचा आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळे टास्क देईल, की आज एक व्हिडिओ येणार त्याच्यावर, त्या व्हिडिओमधून तुम्हाला 3 ते 4 दिवस पुढचं काय काम करायचं, कसं करायचं. कारण व्यसन हे एका दिवशी अचानक सुटत नसतं. त्याला कालावधी जाऊ द्यावा लागतो आणि त्या पद्धतीने त्या वेळेला आपल्याला व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी काम करावं लागतं. तर त्यासाठी मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी 3 महिन्याचा एक कोर्स आहे. तो कोर्स तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून तुम्ही कोर्स हा घेऊ शकता. एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरला आहे. त्याचबरोबर मिशन नवोदय 2026 दररोज 2 तास, याच्यामध्ये 3 तास लाईव्ह होणार आहे. 2 नाही, 3 तास लाईव्ह होणार आहे, माफ करा. तर रोज सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 2 तास असं 3 तास याच्यामध्ये लाईव्ह घेतल्या जाईल. परीक्षा होईपर्यंतचे हे क्लास आहे. त्याचबरोबर ही इंग्लिश मीडियमची सुद्धा आपल्याकडे नवोदयची बॅच आहे. याच्यामध्ये सुद्धा दररोज 2 ते 3 तास लाईव्ह होईल आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण इंग्लिश मीडियममधून शिकवल्या जाईल नवोदय आणि स्कॉलरशिपचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं संपूर्ण इंग्रजी व्याकरणचा कोर्स आहे. खलसे सर आहेत, जे खलसे सर MA नेट सेट आहेत इंग्रजीमधून. यांनी बेसिक टू ॲडव्हान्स रेकॉर्डेड बॅच आहे, फक्त 500 रुपयामध्ये ही काय बॅच आहे. हिचा कालावधी 6 महिन्याचा आहे आणि हे पूर्ण तुम्हाला एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवर मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवोदयचे जे कोणते कोर्सेस आहेत त्याच्यापैकी जी मराठी मीडियमची जी बॅच आहे मिशन नवोदय म्हणून, तर या ॲपमध्ये एक अशी बॅच आहे ज्याच्यामध्ये जे गोरगरीब लोक आहेत, ज्यांच्याकडे पैसे नाहीत किंवा जे पैसे खर्चून अभ्यास किंवा अशा प्रकारचे क्लासेस लावू शकत नाही, त्यांच्यासाठी एक फ्रीची बॅच सुद्धा आहे. जे मी गेल्या वर्षी वर्षभर शिकवलंय ते सगळे व्हिडिओज मी या फ्रीच्या बॅचमध्ये टाकून दिलेले आहेत. जवळपास 400 व्हिडिओ त्याच्यामध्ये असतील. हे 400 व्हिडिओ तुम्हाला एकदम फ्री आहेत. एटीएम गुरु एज्युकेशन ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यातून ती फ्रीची बॅच तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही तुमच्या लेकरासाठी 2-2.5 हजार वर्षभरासाठी खर्च करू शकत असाल तर नक्की ही बॅच घ्या. कारण याच्यामध्ये मी लाईव्ह येतो आणि ती फक्त रेकॉर्डेड बॅच आहे फ्रीवाली. ती तुम्हाला 20-30 रुपये त्या ॲपचा काहीतरी खर्च आहे, ते तुम्हाला त्याच्यामध्ये ती पडून जाईल. त्याचे काय मला पैसे येत नाहीत, काय नाही. तो ॲप प्ले स्टोअरवर राहणं आणि त्याचं जे मेंटेनन्स आहे त्याचे पैसे असतात, ते GST वगैरे जे काय असेल ते मला माहीत नाही. ते 20-30 रुपयामध्ये तुम्हाला ती बॅच पडेल, ती तुम्ही पाहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत एटीएम गुरु आणि एटीएम गुरु एज्युकेशन हे चॅनल जर सबस्क्राईब केले नसतील तर दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.